प्लीज श्रेया, मला घटस्फोट हवा आहे, अर्जुनने मला निर्विकार चेहऱ्याने पाहत सांगितलं. त्याच्या शब्दांनी माझ्या हृदयात एक धारदार सुरा खुपसल्यासारखं वाटलं. माझं संपूर्ण जगत जणू माझ्या पायाखालून निखळून कोसळलं होतं. क्षणार्धात तुकडे तुकडे झालं होतं. मी एक पुतळ्यासारखी जागीच गोठून गेले. हळूहळू डोळे वर उचलून त्याच्याकडे पाहिलं आणि माझ्या गालावर ओघळणाऱ्या अश्रूंना थांबवण्याचा प्रयत्न केला. मला आधीपासूनच माहीत होतं, अर्जुन माझा नवरा एक दिवस घटस्फोटाबद्दल बोलेलच, विशेषतः आता. त्याची पहिली प्रेमिका प्रिया 5 वर्षांनी पॅरिसहून परत आली होती. पण तरीसुद्धा मला वाटलं नव्हतं की आजच्या रात्री तो या विषयावर बोलणार आहे. संध्याकाळ अतिशय सुंदर चालली होती. मग असं का का हे सुंदर क्षण तो स्वतःहून नष्ट करतोय? का अर्जुन? मी असं काय केलंय जे मला हे सगळं भोगावं लागावं? माझ्या मनाच्या खोल तळाशी मी उत्तर आधीच जाणून होते, पण तरीही त्याच्या तोंडून ते ऐकण्याची आतुरता होती, अगदी जीवाच्या बदल्यात. मला मुलगा हवा आहे श्रेया. मी वाट पाहिली, पण तू अजूनही मला मूल दिलं नाहीस, त्याचं उत्तर आलं निढावलेल्या आवाजात. त्याच्या चेहऱ्यावर एकही भावना नव्हती. मुलगा हे शब्द ऐकत्या क्षणी माझ्या डोळ्यातलं एक वेदनेची छाया चमकून गेली. जुन्या त्रासदायक आठवणी पुन्हा डोकं वर काढून आल्या. आमचा 2 वर्षाचा मुलगा दिव्यांश 2 वर्षांपूर्वी एका अपघातात गेला. मी त्या अपघाताच्या क्षणी तिथंच होते. आजही मी स्वतःला दोष देते त्याच्यासाठी. त्याच्या मृत्यूनंतर मी पुन्हा गरोदर होण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काहीही केलं तरी गर्भधारणा होणं शक्य झालं नाही. मी वर्षानुवर्षे वाट पाहिली, पण आता मी थांबू शकत नाही. कदाचित आता आपल्या दोघांनी आपापल्या वाटा वेगळ्या कराव्यात, तो पुढे म्हणाला. माझ्या डोळ्यात आश्चर्य, दुःख आणि अविश्वास एकत्र भरून आलं. हा तो अर्जुन नव्हता जो मी गेल्या 7 वर्षात ओळखला होता. माझा अंदाज खरा होता. तो खोटं बोलतोय. त्याच्या घटस्फोट मागे मुलगा न झाल्याचं कारण केवळ एक बहाणा आहे. माझ्या मनात लगेच त्या दृश्याची आठवण झाली, जेव्हा मी अर्जुनला आणि प्रियाला एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहिलं होतं. मी त्यावेळी काहीच बोलले नाही. वाट पाहिली की तो स्वतः काही बोलेल, पण त्याने काहीच सांगितलं नाही. आणि जेव्हा एखादा माणूस काही लपवतो, त्याचा अर्थ त्याच्याकडे दडवण्यासारखं काहीतरी असतं. प्रिया, ती सुंदर इटालियन मॉडेल, त्याचं पहिलं प्रेम. पण करिअरसाठी तिनं त्याला सोडलं होतं आणि पॅरिसला गेली होती. पण गेल्या 4 वर्षात सुद्धा अर्जुन तिचं विसरला नव्हता. माझ्या मनात एकच सत्य घोळत राहिलं. आमचं नातं एकतर्फी होतं. अर्जुनने माझ्याशी लग्न केलं होतं फक्त त्याच्या वडिलांना त्रास द्यायचा होता. कारण त्याचे वडील त्यांच्या ठेवणीशी लग्न करत होते आणि त्याच वर्षी प्रिया त्याला सोडून गेली. माझ्याशी एका सामान्य हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलीशी लग्न करून त्यानं त्यांच्या वडिलांना चिडवलं. आजपर्यंत त्यांचे वडील मला कधी स्वीकारूच शकले नाहीत. मी एकाच क्षणी वास्तवात परतले. अजूनही मी हातातला ग्लास घट्ट पकडून होती. मी पुन्हा त्याच्याकडे पाहिलं आणि माझा अहंकार बाजूला ठेवत नम्रपणे बोलले, मी अजूनही प्रयत्न करते अर्जुन. एक संधी अजून दे ना. 1 वर्ष वाट पहा आणि जर मी अजूनही मूल देऊ शकले नाही, तर मी स्वतः घटस्फोटावर सही करेन. मी थांबू शकत नाही श्रेया. मला मूल हवं आहे आणि पत्नी म्हणून तू माझी अपेक्षा पूर्ण करू शकली नाहीस, हेच कारण पुरेसं आहे की मी या नात्यातून बाहेर पडावं. त्याचे शब्द तलवारीसारखे माझ्या काळजात घुसले. मी स्तब्ध झाले. हा तो अर्जुन नव्हता जो पहिल्यांदा माझ्या जीवनात आला होता. तो प्रेमात नव्हता हे माहीत होतं, पण तो कधीच एवढा कठोर नव्हता. त्याचं सौम्य, समजूतदार रूप आज पूर्णपणे नाहीसं झालं होतं. माझा श्वास अडकत होता, छातीत कळा उठत होत्या, हृदयावर हजारो सुऱ्या एकाच वेळी घुसतायत असं वाटत होतं. त्याच्यासाठी मी सगळं सोडलं. माझं करिअर, परदेशातली संधी, स्वप्न, फक्त त्याच्यासाठी. पण आज त्याने मला दिलं फक्त एक मन विदीर्ण करणारी वेदना. जर आमचा मुलगा दिव्यांश अजूनही असता तर कदाचित हे घडलंच नसतं. मी डोळे मिटले अश्रूंना गिळण्यासाठी. टेबलाखाली मी हाताची मूठ घट्ट बांधली, मनातल्या राग गिळून टाकत. सगळ्या जगासाठी अर्जुन एक परिपूर्ण पती असेल, पण माझ्यासाठी तो माझा सर्वात भयानक स्वप्न होता. घशात अडकलेला आवंडा मी गिळला आणि अश्रू रोखत अर्जुनकडे वर पाहिलं.
कधी काळी प्रेमळ आणि हास्याने ओथंबलेले त्याचे राखाडी डोळे आता केवळ थंड औपचारिक नजर टाकत होते. माझं असं जगणं शक्य नाहीये श्रेया, तो हळू आवाजात म्हणाला. आपण वेगळं होणं हेच आपल्या दोघांसाठी चांगलं ठरेल. अर्जुन, मी सगळं देईन तुला, पण घटस्फोट नको. फक्त एक संधी अजून दे आपल्याला, आपल्या नात्याला. मी त्याचा हात धरायला पुढे झाले, पण माझा हात त्याच्या हाताला लागण्याआधीच त्याने तो झटकून घेतला. मी निर्णय घेतलाय, आता काहीच बदलू शकत नाही. त्याच्या आवाजात एक कटू ठामपणा होता. पण नाही, माझा निर्णय अंतिम आहे. त्याने माझं वाक्य मध्येच तोडलं. त्याच्या कपाळावर आठी पडल्या होत्या. तो खुर्चीतून उभा राहिला. 4 वर्षे वाया घालवली मी तुझ्यासोबत. आता मला मोकळं व्हायचंय. तू मान्य करशील? नसेल केलेस तरी घटस्फोट तर होणारच. त्याचे शब्द माझ्या कानात आळवले जात होते. प्रत्येक वेळेस अधिक वेदना देत मी डोळे मिटले स्वतःला सावरण्यासाठी. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी माझे भावनाच नियंत्रण पुन्हा मिळवलं होतं. आता माझं दुःख नाही, राग जागा झाला होता. मी खुर्चीतून उठले. एका राणीच्या अभिमानाने. मी तुझ्यासाठी उत्तम पत्नी होण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला. अगणित बलिदान दिले. पण शेवटी मी अपयशी ठरले. कदाचित तू बरोबर आहेस. आपल्याला वेगळं व्हायचं आहे आणि तुला घटस्फोटच हवा असेल तर मी तयार आहे. अर्जुन स्तब्ध झाला. त्याचे ओठ थोडे उघडेच राहिले. जर त्याला वाटत असेल की मी त्याच्यासमोर हात जोडून उभी राहील तर तो चुकीच्या भ्रमात आहे. मी लग्नाची अंगठी माझ्या बोटावरून काढली आणि ती टेबलवर ठेवली. मी एक स्पष्ट संदेश की आता मी ते वचन पाळणं थांबवत आहे. आता मी त्याला मोकळं करत आहे. एक क्षणही न दडवता. मी दरवाजाकडे वळले. त्याच्याकडे परत मागे न पाहता. माझं प्रेम संपलं होतं. आता उरलेलं फक्त तिरस्कार होतं. मी थेट पार्किंगमध्ये आले. कारचं दार उघडलं आणि ड्रायव्हर सीटवर बसले. माझं हृदय अजूनही धडधडत होतं. त्याचे शब्द, त्याचा थंडपणा सारं मनात घुमत होतं. डोळे मिटले आणि खोल श्वास घेत मी स्वतःला शांत केलं. इंजिन सुरू करून मी गाडी बाहेर काढली. ताऱ्यांनाही न लाभलेल्या आकाशाखाली गाडी हळूहळू रस्त्यावर धावू लागली. रेस्टॉरंट मागे राहिलं होतं, पण माझं मन अजूनही तिथेच होतं. 4 वर्ष मी ही साथ टिकवण्यासाठी जीव टाकला आणि त्याने आजच आपल्या लग्नाच्या 4थ्या वाढदिवशी हे सगळं संपवलं. हा किती क्रूर आहे. मी खोलवर सुस्कारा टाकला. भावना परत उफाळून येत होत्या, पण मी पुन्हा स्वतःला सावरलं. गाडी चालवत असताना भावनांनी नियंत्रण गमावणं योग्य नाही. काही मिनिटात माझी कार एका साध्या 2 मजली इमारतीसमोर थांबली, जिथे माझी आई राहते. कारमधून उतरून मी घाईघाईने दार उघडलं. माझ्या हातात असलेल्या डुप्लिकेट किल्लीने. सुषमा, आईची खासगी नर्स, आधीच हॉलमध्ये सोफ्यावर बसून वाट पाहत होती. आई कशी आहे? मी विचारलं काळजीने भरलेल्या आवाजात. अवस्था फारशी चांगली नाही. सुषमाच्या डोळ्यातून अश्रू चमकत होते. सुषमा गेली अनेक वर्षे आईची काळजी घेत होती. तिचं आणि आईचं नातं इतकं घट्ट झालं होतं की तिला आईसारखी वाटायची. आमचं एकमेकींवर प्रेम बहिणींसारखं होतं. ती ठीक होईल का? मी विचारलं हलता. म्हणता येत नाही श्रेया, आता सगळं काळच ठरवेल, ती म्हणाली आणि हळूच डोळे पुसले. माझ्या हृदयात खोलवर काळजीचा काटा टोचला. मी वर जाते. तिच्याकडे पाहिला. आज तुझी सुट्टी असून सुद्धा तू तिची काळजी घेतलीस, यासाठी मनापासून धन्यवाद. हे तर काहीच नाही. तुझं मी काही घेत नाही, तरीसुद्धा मी तिच्या सेवेसाठी नेहमीच आहे. तू खरंच देवतीच आहे सुषमा. काळजी घे आणि कार चालवताना सीट बेल्ट घाल. उद्या भेटू, ती म्हणाली आणि दार हलकेच बंद करून निघून गेली. सुषमा गेल्यावर मी हळूच जेनात चढले. आईच्या खोलीकडे.